लाडकी बहीण योजना आणणारे 1 नंबरवरून 2 नंबरवर गेली. विधानसभेत जयंत पाटील आणि शंभूराज देसाईंची जुगलबंदी. विधानसभा निवडणुकांमध्ये आपला करिश्मा दाखवलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अद्याप चलती आहे. राज्यकर्त्यांकडून प्रत्येक कार्यक्रमात, भाषणात, निवडणूक प्रचारात आणि विधिमंडळात देखील लाडकी बहीण योजनेचा गवगवा केला जातो. लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळेच महायुतीला मोठं यश मिळालेलं असून लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देत आहेत. तर विरोधकांकडून या योजनेमुळे सरकारवर होत असलेल्या आर्थिक कर्जावर भाष्य केलं जात आहे. तसेच या योजनेतील घोषणेप्रमाणे 2100 रुपये बहिणींना कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जातो आहे. विधिमंडळात आज लाडकी बहीण योजनेवरून मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार जयंत पाटील सांगली यांची जुगलबंदी पाहायला मिळाली आहे. लाडकी बहीण योजनेवरील चर्चेदरम्यान विधानसभेत 1 नंबर आणि 2 नंबरहून जयंत पाटील आणि शंभूराज यांच्या जुगलबंदी रंगल्याचं पाहायला मिळालं. लाडकी बहीण योजना आणणारा व्यक्ती आज 2 नंबरवर आला आहे असं शिवसेना नेते शंभूराज देसाईंनी म्हटल्याचा उल्लेख जयंत पाटलांनी सभागृहात केला आहे. 1 नंबरचा माणूस इथे नाही म्हणून शंभूराज आता 1 आणि 2 नंबरबाबत बोलत आहेत असंही पाटील त्यांनी म्हटलेलं आहे. यावर मी वेगळं काही बोललो नाही. मुख्यमंत्री म्हणाले होते आम्ही आमच्यात पद बदलत असतो, तेच मी बोललो असे प्रत्युत्तर शिवसेना नेते तथा मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. राज्य सरकारला या लाडक्या बहिणी योजनेनं फायदा झाला, मात्र ज्या मुख्यमंत्र्यांनी ही योजना आणली ते 1 ते 2 नंबर झाले असं जयंत पाटील यांनी म्हटलंय. त्यावर एकनाथ शिंदे कायम 2 नंबरच राहतील असे नाही, पदांची अदलाबदल होत असते असा पलटवार शंभूराज देसाई यांनी केलेला आहे. कोणत्याही कंडिशन्स या योजना ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी लावण्यात आल्या नाहीत. आता तुम्ही लावायला लागल्या. तुमच्या वेबसाईटवर जर बघितलं तर मागच्या महिन्यामध्ये 1,06,00,000 महिला एवढाच आकडा दिसत होता. आपलं म्हणणं असं असेल की आता 1,70,00,000 झालेले आहेत किंवा 75,00,000 झाले आहेत. म्हणजे जसं KYC होईल तसं चाललंय. त्यामुळं अर्थ खात्याच्या ते किती तुमचा आढावा घेतात मला माहीत नाही, पण अध्यक्ष महोदय KYC उशिरा करणं, चुकीच्या लोकांना लाभार्थी देणं आमचा लाडक्या बहिणीला पाठिंबाच आहे. आमचा एकनाथ शिंदे नाही पाठिंबा आहे. काय प्रॉब्लेम नाही ना बघा. त्यामुळं सगळ्यात राज्य सरकार तुमचं येण्यात फायदा झाला लाडक्या बहिणीचा, पण 1 नंबरचा आमचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला हा तोटा महाराष्ट्राचा मोठा झालेला आहे. त्यामुळं ह्या KYC व्यवस्थित केल्या नाहीत. यासाठी तेव्हापासून ज्या मंत्री महोदय होत्या त्यांना जबाबदार धरलं पाहिजेत. आणि हे सगळं जे झालेलं आहे ते माझं पूर्ण होऊ दे. अध्यक्ष महोदय एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब असल्याच लोकांनी तुमचं नुकसान केलं. तुम्हाला ते सारखं समजावून सांगतायत, काय हरकत नाही. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 1 नंबर हा 1 नंबरच असतो. 2 नंबरला ठीक आहे. आमचं नाही अध्यक्ष महोदय माझ्या मला संरक्षण द्या. म्हणून माझा अध्यक्ष महोदय प्रश्नाला सन्माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं नाही की ज्यांनी चुकीची KYC भरली किंवा भरली नसेल त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार का. आणि दुसरा प्रश्न म्हणजे अध्यक्ष महोदय या योजनेने गिरीश महाजन साहेब या योजनेने काय परिणाम झाला तर तुम्ही सगळे इकडे येण्याच्या म्हणजे झोल्यात होता पण तिकडे गेला. त्याला जो प्रमुख ज्याने हे तुम्हाला योजना आणायचं काम केलं त्या माणसावर अन्याय होतोय असं आता अलीकडे आम्हाला वाटायला लागले. त्यामुळं आता ते देसाई शंभूराजे काय म्हणतायत की 1 नंबरचा 2 नंबर जाईल तर 2 नंबरचा 1 नंबरही जाऊ शकतो. ते आता 1 नंबर इथं नाहीये म्हणून असं तुम्ही म्हणताय. त्यामुळे 2 नंबरचा माणूस 1 नंबरला जाणार आहे या 5 वर्षात एवढं तुम्ही जाहीर करा. आमचं काही म्हणणं नाही. अजून डबल 1500चा 2100 हा शेवटचा प्रश्न 1500चा रक्कम 2100 कधी करणार हे आम्हाला जाहीर करा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.